पीसीओडीसाठी काही परमनंट सोल्युशन आहे का? का पीसीओडीसाठी संपूर्ण आयुष्यभर आपल्याला औषधी गोळ्या घ्याव्या लागतील? पीसीओडी हा संपूर्णतः ठीक होईल की नाही होणार, या बाबतीतच आज आपण सविस्तर प्रकारे बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर अजय अवचार, आयुर्वेद स्पेशलिस्ट. तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की पीसीओडी हा पूर्णतः ठीक होऊ शकतो. आपण असे काय करू शकतो की आपल्या पीसीओडीच्या औषधी गोळ्या आपण थांबवल्यानंतर सुद्धा आपल्याला पीसीओडीचा त्रास होणार नाही. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की औषधी गोळ्या बंद केल्या की पीसीओडीचा जो त्रास आहे तो परत पूर्वीसारखाच त्रास आपल्याला सुरू होतो. तर त्याच आहोत की नेमकं पीसीओडी म्हणजे काय? पीसीओडीलाच पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम असे सुद्धा म्हटले जाते. यामध्ये काय होतं की स्त्रीच्या शरीरामध्ये ज्या ओव्हरीज असतात त्यामध्ये छोट्या छोट्या सिस्ट म्हणजेच गाठी तयार होतात. या गाठी खूप मोठ्या मोठ्या साईजच्या होत नसून या छोट्या छोट्या पाण्याच्या थैलीच्या स्वरूपामध्ये त्या स्त्रीबीजा ओव्हरीजमध्ये तयार होतात. ह्या ज्या आहेत यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स हे अधिक प्रमाणात असतं. स्त्रीमध्ये जे मेल हार्मोन्स असतात म्हणजे अँड्रोजन हार्मोन असतं, ते अँड्रोजन हार्मोन्सची पातळी ही अधिक प्रमाणात वाढत जाते आणि जे फिमेल हार्मोन्स राहतात ते कमी होतात. यामुळे सेल्समध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स हा सुद्धा निर्माण होतो. त्यामुळेच त्यांचं वजन सुद्धा वाढत जातात आणि शरीरामध्ये अनेक प्रकारचे बदल हे या हार्मोनल इम्बॅलन्समुळे घडत राहतात. त्यामध्ये काही मुख्य लक्षणे मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यामध्ये पिरियड्स हे खूप लेट येणे, त्यानंतर पिरियड्स आल्यानंतर खूप जास्त प्रमाणामध्ये ब्लिडिंग होणे, अधिक दिवसपर्यंत पाळी राहणे, साधारणतः 8-8, 10-10 दिवस पाळी येते. त्यानंतर बऱ्याच पेशंटमध्ये पाळी ही लवकर येते, 20-20 दिवसांची सायकल असते. आल्यानंतर पिरियड्स हे फक्त 1-2-3 दिवसच फक्त पिरियड्स जातात. पिरियड्समध्ये पोटदुखीचा, कंबरदुखीचा त्रास हा अधिक प्रमाणात जाणवतो. त्याचप्रमाणे शरीराच्या डोक्यावरील जे केस आहेत ते केस अधिक प्रमाणात गळण्यासाठी सुरुवात होते आणि शरीरावरती जे अनावश्यक केस असतात म्हणजे दाढीवरती, मिशावरती, त्यानंतर छातीवरती केस येणं, हातापायावरती अधिक प्रमाणात केस वाढणं, शरीरावरती पिंपल्स येणं, मुरूम वाढणं, वांग येणं, हे सर्व काही या हार्मोनल इम्बॅलन्समुळे हे त्रास होत असतात. त्याप्रमाणे इन्सुलिन रेझिस्टन्स सुद्धा हे अधिक प्रमाणात निर्माण होते. यामुळेच वजन अधिक प्रमाणात वाढत जातं. त्याचमुळे परत चिडचिड, राग येणे, आपला वारंवार मूड बदलत राहणे, या अशा प्रॉब्लेम्स म्हणजे लक्षणं अधिक प्रमाणात दिसून येतात आणि यामुळेच ती व्यक्ती ही डिप्रेशनमध्ये सुद्धा जाण्याचा धोका अधिक प्रमाणात राहतो. यामध्ये मुख्यतः ॲलोपॅथीमध्ये काही इलाज आहेत की ज्यामध्ये हार्मोनल इंजेक्शन्स देणं, हार्मोनल टॅब्लेट्स देणं आणि इन्सुलिन रेझिस्टन्स दूर करण्यासाठी काही मधुमेहाच्या औषधी सुरू केल्या जातात. साधारणतः या औषधींचा जो कोर्स असतो तो एक साधारणतः 3 ते 6 महिन्यापर्यंत डॉक्टर्स ह्या सर्व मेडिसिन घेण्यासाठी सजेस्ट करतात. पण त्यानंतर काय होतं की 3 ते 6 महिन्यांचा हा कोर्स संपूर्णतः झाल्यानंतर सुद्धा हा प्रॉब्लेम मूळतः नष्ट होत नाही. परत हा प्रॉब्लेम औषधी बंद झाल्यानंतर सुरूच राहतो. तर हा प्रॉब्लेम आपल्याला समूळ नष्ट करण्यासाठी काही करता येईल का, याबद्दलच मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर निश्चितच हा प्रॉब्लेम आपण पूर्णतः मुळातून नष्ट करू शकतो. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आपल्या लाईफस्टाईलमध्ये म्हणजे आपल्या जीवनशैलीमध्ये तुम्हाला काही बदल घडवून आणणं हे अतिशय आवश्यक आहे. तरच आपण या पीसीओडीच्या आजारापासून निश्चितच मुक्त होऊ शकता. आता त्याबद्दल आपण बघणार आहे की नेमका तुमचा आहार कसा असावा हे अतिशय महत्त्वाचे आहे. सर्वात महत्त्वाचे तुमच्या नियमितच्या जेवणामध्ये प्रोटीनचे प्रमाण जे हे अधिक प्रमाणात असलं पाहिजे. फॅटचं प्रमाण हे अतिशय कमी असावं. त्यामध्ये डेअरी प्रोडक्ट्स हे आपण अधिक प्रमाणात डेअरी प्रोडक्ट्स हे टाळले पाहिजे. फास्ट फूड, जंक फूड हे सुद्धा टाळणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही दररोजच्या जेवणामध्ये तुमच्या सलाद, हिरवा भाजीपाला याचा समावेश करू शकता. कडधान्य जसे मूग, उडीद, मटकी, वटाणे, चणा, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, गहू, मका या सर्व कडधान्यांचा आपल्या आहारामध्ये आपल्या पद्धतीने समावेश करा. ज्यामध्ये रोज सकाळी आपण मोड आलेले धान्य हे खाऊ शकता. त्याचप्रमाणे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हरभऱ्याचे चिले किंवा तुम्हाला जे काही बनवता येतील अजून त्याप्रमाणे तुम्ही कडधान्यांचा जास्तीत जास्त प्रमाणात तुमच्या जेवणामध्ये उपयोग करा.
ड्रायफ्रूट्स हे सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. ड्रायफ्रूट्समध्ये अतिशय प्रमाणात प्रोटीन्स मिळतं. प्रोटीन्स हे नॉनव्हेजमध्ये अधिक प्रमाणात मिळतं, अंड्यातून पण तुम्हाला मिळतं, पण जे व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांच्यासाठी ड्रायफ्रूट्स हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही काजू, बदाम, मनुका, अक्रोड हे तुम्ही अधिक प्रमाणात घेऊ शकता. यामध्ये ड्रायफ्रूट्समध्ये प्रोटीनसोबतच मॅग्नीशियम याचं सुद्धा आपल्याला योग्य प्रमाणात घेणं गरजेचं आहे. ते आपल्याला ड्रायफ्रूट्समधून आपण घेऊ शकतो. आपल्या जीवनामध्ये फायबर्स हे सुद्धा अधिक प्रमाणात असणं अतिशय आवश्यक आहे, कारण फायबर्समुळे एक नॅचरली इन्सुलिन रेझिस्टन्स तयार होण्यास मदत मिळतं. तुमचं डायजेशन सुद्धा व्यवस्थित होतं. जेवण पचनासाठी सुद्धा तुम्हाला अधिक प्रमाणात मदत करतं. तर तुम्हाला हिरवा भाजीपाला आणि फळे सलाद याचंच प्रमाण जर तुम्ही वाढवलं तर निश्चितच इन्सुलिन रेझिस्टन्स होण्यास मदत मिळेल. त्याप्रमाणे तुमच्या रोजच्या जीवनशैलीमध्ये कॅफेनचं प्रमाण हे अतिशय कमी असणं आवश्यक आहे. कॅफेन सर्वात जास्त कॉफी, चहा, चॉकलेट्स यामध्ये अधिक प्रमाणात असतं आणि सध्याच्या काळामध्ये आपण या पदार्थांचंच अधिक प्रमाणात सेवन करणे हे अतिशय घातक आहे आणि असं आढळून येतं आहे की सध्या आपण याच गोष्टींचं अधिक प्रमाणात सेवन करत सुद्धा आहे. त्यासाठी या गोष्टींचं प्रमाण, कॅफेनचं प्रमाण हे आपल्या जेवणातून, आहारातून कमी करा. त्यानंतर मुख्यत्वे गोष्ट व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी हे सुद्धा PCODला दूर ठेवण्यासाठी मदत करत असतं. तर त्यासाठी तुम्ही व्हिटॅमिन डीसाठी रोज आपण सकाळी किमान 10 मिनिटं तरी चांगल्या सूर्यप्रकाशामध्ये फिरलं जरी फक्त, तरी तुमचं व्हिटॅमिन डी निश्चितप्रमाणे वाढू शकतं. या सर्व गोष्टी जर तुम्ही अवलंबल्या आणि त्यासोबतच जर योग्य प्रकारे जर आयुर्वेदिक औषधी जर आपण सोबत जर सुरू जर केला तर याच्यातून निश्चितच तुम्हाला खूप अधिक प्रमाणात मदत होऊ शकते. ॲलोपॅथीपेक्षा आयुर्वेदिकमध्ये जे PCODसाठी अतिशय प्रभावी प्रकारचे उपचार आहेत. तर त्यासाठी तुम्ही तुमच्या चांगल्या आयुर्वेद तज्ज्ञांची भेट घेऊन PCODसाठी तुमची ट्रीटमेंट सुरू करू शकता. कारण प्रत्येक स्त्रीचे PCODचे लक्षणं हे वेगळे वेगळे असतात. त्यामुळे तुम्हाला आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच औषधी काही सुरू जर केल्या आपण तर त्याने निश्चितच तुम्हाला अधिक प्रमाणात फायदा मिळेल. त्यासोबतच व्यायाम करणे हे सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे, की ज्यामध्ये तुम्ही अतिशय फास्ट मुवमेंट करून म्हणजे कार्डिॲक एक्सरसाइज हे सुद्धा तुम्ही करू शकता. ज्यामध्ये तुम्ही रनिंग करणे, बॅडमिंटन खेळणे, दोरीवरच्या उड्या खेळणे, डान्स करणे, झुंबा करणे या गोष्टीने तुमच्या शरीरातील फॅट डिझॉल्व्ह होण्यासाठी अतिशय प्रमाणात तुम्हाला मदत होईल. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस फॅक्टर हा अतिशय महत्त्वाचा रोल PCODमध्ये आहे. आता स्ट्रेसमध्ये मानसिक ताणतणाव, चिडचिड होणे, अतिशय राग येणे, एका गोष्टीमध्ये मन न लागणे, मानसिक ताणतणाव येणे या गोष्टी यामध्ये इन्व्हॉल्व होतात. आता मी सांगितलं म्हणजे लगेच तुमचा मानसिक ताणतणाव आपल्याला बंद करायचा म्हणून बंद होणार नाही आहे. त्यासाठी तुम्हाला भरपूर मेहनत करावी लागेल. त्यासाठी तुम्ही योगा, ध्यान, मेडिटेशन याचा तुम्ही अवलंब करू शकता. रोज किमान एक 20 ते 30 मिनिटं मेडिटेशन करा, प्राणायाम करा, आसन करा, ध्यान करा. याने निश्चितच तुमचे स्ट्रेसमधून रिलॅक्स होण्यासाठी तुम्हाला मदत होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या नैसर्गिक चक्राप्रमाणे आपलं आचरण असलं पाहिजे. म्हणजेच बायोलॉजिक क्लॉकप्रमाणे आपलं आचरण हे असणं अतिशय गरजेचं आहे. आता बायोलॉजिक क्लॉक म्हणजे काय? बायोलॉजिक क्लॉक म्हणजे सूर्य मावळल्यानंतर रात्र होते आणि सूर्य उजाडल्यानंतर दिवस उगवतो. ही झाली आपल्या क्लॉकप्रमाणेच बायोलॉजिकल क्लॉक. तर बायोलॉजिकल क्लॉकप्रमाणे रात्र झाल्यानंतर, दिवस मावळल्यानंतर किमान 2 ते 3 तासाच्या आत आपण झोपलं पाहिजे आणि सूर्य निघण्याच्या अगोदर आपण 2 तास कमीत कमी अगोदर उठलं पाहिजे. आपल्या सध्याच्या काळामध्ये जर आपल्याला शक्य होत नसेल तर किमान आपण 10-10:30च्या आत तरी आपण झोपलंच पाहिजे. आणि सकाळी एक 5 ते 5:30च्या आत तुम्ही जर उठलात तर याने तुमचं हार्मोनल इम्बॅलन्स क्लिअर होण्यास निश्चितच मदत होईल. कारण सध्याच्या गोष्टीमध्ये अधिक प्रमाणात जे हार्मोनल इम्बॅलन्स असतं ते रात्रपाळी करणाऱ्या लोकांमध्ये, दिवसा झोपणाऱ्या लोकांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्सचं प्रमाण हे अधिक प्रमाणात वाढतं. मानसिक ताणतणाव, थकवा, स्ट्रेस हा अधिक प्रमाणात त्यांच्यामध्ये बघायला मिळतो. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अवलंब केला तर निश्चितच आपण PCOD समूळतः नष्ट करण्यासाठी
हे तुम्हाला सहज साध्य होऊ शकतं. कारण काय आहे की ज्यावेळेस तुम्ही PCODसाठी काही मेडिसिन चालू करता आणि त्यानंतर 3-4 महिन्याचा कोर्स केल्यानंतर आपण जेव्हा मेडिसिन बंद करतो तेव्हा परत परत हा त्रास आपल्याला होत राहतो. जर तुम्हाला आयुष्यामध्ये परत PCODचा त्रास नको असला तर निश्चितच या गोष्टीचा तुम्ही अवलंब करा आणि या त्रासातून तुमची स्वतःची मुक्तता करून घेऊ शकता. आपल्याला अजूनही जर काही प्रश्न असतील PCODच्या संदर्भामध्ये, त्याच्या ट्रीटमेंटच्या संदर्भामध्ये मला जर काही विचारायचं असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा मला आपण मेसेज सुद्धा करू शकता. ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.